दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशाच्या बेशुद्ध पडण्यामुळे मंडपामध्ये उपस्थित सगळे लोक काळजीत पडतात. डॉक्टर आशाचं चेकअप करतात आणि सगळ्यांना सांगतात की आशा आई होणार आहे. आशा सांगते की ती तिच्या बाळाचं संगोपन स्वतः करू शकते. आशा तिचा निर्णय सांगून निघून जाते, पण पल्लवी लग्न करायला नकार देते. विजय आणि पल्लवीचं लग्न नाही होऊ शकत. बलराज अरोरा त्यांच्या परिवारासकट परत निघून जातात. घरात नाना आशाची समजूत काढतात, पण आशा काहीही ऐकत नाही. मीनाक्षी बलराजला धमकी देते की जर पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर ती कोणाला सुखाने जगू देणार नाही. यामुळे सगळे गोंधळात आणि चिंतेत पडलेत की विजय आशाचा होणार की पल्लवीचा. आता पुढे. पल्लवी, तुला माहितीये ना की मी तुला दुःखी नाही पाहू शकत. मग का दुःख पदरात पाडून घेतेस? का केलंस तू असं? असं तर मी काही नाही केलं. केलंस. या लग्नाला नकार का दिलास? पल्लवी, मला वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की मी तिथे आलेच का? खरोखर मी तिथे यायलाच नको होतं ना. मी तिथे आले असते आणि ना तुझं लग्न मोडलं असतं. तू एकदा सुद्धा लग्नाला नकार देण्याआधी हा विचार नाही केलास की आम्हा सगळ्यांना काय वाटेल. तू सर्वांबरोबरच मला सुद्धा खूप दुःख दिलंयस. का केलंस तू असं? हे तू विचारतेस की मी असं का म्हणून केलं? जर मी हे लग्न केलं असतं तर आयुष्यभर माझा अंतरात्मा मला विचारत राहिला असता की मी असं का वागले, आणि मी माझ्या अंतरात्म्याला कोणतंही उत्तर देऊ शकले नसते. असा मूर्खपणा करू नकोस पल्लवी. विजय तुझं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम विसरणं सोपं नसतं. हो, विजय माझं पहिलं प्रेम आहे, पण तो तुझा पती सुद्धा आहे. आणि पती पत्नीचं नातं प्रेमापेक्षाही गहिरं आणि उच्च असतं. मी नाही विसरू शकत त्या सप्तपदी जे विजयने तुझ्या सोबत घेतल्या. आणि तुझ्याच सांगण्यावरून मी हे लग्न करायला तयार सुद्धा झाले होते. पण या बाळाने मला इतकी मोठी चूक करण्यापासून थांबवलं. माझ्या बाळाची पर्वा तू करू नकोस. विजयला फोन कर, त्याच्याशी बोल. तू अजूनही तुझी वाट बघतोय. माझं ऐक प्लीज. नाही आशा, आता मी ही तडजोड नाही करू शकत. तुझ्यापासून आणि तुझ्या बाळापासून मी विजयला दूर नाही करू शकत. विजय तुझा आहे आणि कायम तुझाच राहील. पल्लवी, ही भूतकाळातली गोष्ट आहे. माझ्या भूतकाळाच्या पायी तू तुझं भविष्य उद्ध्वस्त नको करूस. आशा,
तुझं बाळ तुझा भूतकाळ नाहीये, तर तुझं भविष्य आहे. मी तुला हेच समजवायला आले होते की तुझ्या मनातून ही गोष्ट काढून टाक की आता माझं आणि विजयचं लग्न होऊ शकतं. कदापि नाही होऊ शकत ते. पल्लवी प्लीज, तुझ्या आईचा विचार कर, तू मावशीचा विचार कर जरा. त्या सगळ्यांना तुझा संसार थाटलेला बघायचा आहे. त्यांच्या स्वप्नांची नको खेळूस, नको करूस असं. प्लीज पल्लवी. पल्लवी, आता तुम्हीच सांगा मला, मी काय करू? मला वाटतं मी खरोखर हरले. मीनाक्षी, तू असं का म्हणतेस? आणि काय म्हणू मी? पल्लवीच्या शिवाय या जगात माझं कोणीच नाहीये. माझं एकच उद्दिष्ट होतं, तिला खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभं करावं, तिचं लग्न करावं, तिचा संसार थाटून द्यावा. मी खरोखर अपयशी ठरले. दीदी, अगं हे काय बोलतेयस दीदी तू? दीदी तू अपयशी नाहीयेस. आपली पल्लवी शिकून सवरून एक वकील झालीये. पण तिच्या संसाराचं काय? तिला या शहरात येऊन करिअर करायचं होतं, म्हणून तर मी तिला तुझ्याकडे पाठवलं. मला समजतच नाहीये की माझ्याकडून काय चूक झाली, की माझी मुलगी माझी कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाहीये. मीनाक्षी, असं नको बोलूस. जीवनामध्ये बऱ्याचदा परिस्थिती आपल्याला अशा वळणावर आणून उभी करते की आपण काही करू शकत नाही, आणि यासाठी आपण कोणाला दोषी पण नाही ठरवू शकत. हो, गायत्रीने पल्लवीला स्वातंत्र्य दिलं, पण आज तेच स्वातंत्र्य पल्लवीचं सुख गिळून टाकायला निघालंय. आता माझ्यासमोर एकच मार्ग उरलाय. मी विचार करतेय की पल्लवीला माझ्यासोबत परत घेऊन जावं. हे काय बोलतेयस दीदी? अशाने तर पल्लवीचं करिअरही नाही होऊ शकणार. माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत गायत्री. एक तर मी पल्लवीच्या करिअरचा तरी विचार करू, किंवा तिच्या लग्नाचा तरी. माझी पण हीच इच्छा होती, पल्लवीने इथे राहून तिचं करिअर सुरू करावं. म्हणूनच मी तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघून ठेवला होता. पण मला काय माहित होतं की ती दुसऱ्या कुणावर प्रेम करत असेल. मीनाक्षी, तू एवढी चिंता नको करूस. थोडा वेळ जाऊ दे, बस. सगळं काही ठीक होईल. काय ठीक होणार आहे? काही जखमा अशा असतात ज्या कधीही नाही भरून येत. काळाबरोबरच अजूनच चिघळत जातात. आणखी कशाचा विचार करू मी? मला वाटलं होतं ज्या मुलाला मी पसंत केलंय, पल्लवीचं त्याच्याशी लग्न करून द्यावं आणि पल्लवी इथे वकिली करेल. पण विजयच्या प्रेमामुळे तिचा हा मार्गही बंद करून टाकला. नाही मम्मी, मला विजयशी लग्न नाही करायचंय. पण हेही सत्य आहे की मला तुमची स्वप्नही मोडायची नाहीयेत. तुझं हेच स्वप्न आहे ना की माझं लग्न व्हावं, माझा संसार थाटलेला पाहावा. तर मग तुला कुठला ना कुठला निर्णय घ्यावाच लागेल. हो पल्लवी, बाळा, असं एकच हट्ट धरून बसणं ठीक नाही. या गोष्टीवर काही ना काही उपाय तर शोधावाच लागणार आहे. मी उपाय शोधलाय सोहन काका. मम्मी, तू जिथे कुठे माझ्यासाठी मुलगा बघितला असेल, तू तिथे बोलणं करून घे. मी लग्न करण्यासाठी तयार आहे. रेखा ही भाग्याची.
कसला विचार करताय? सुहासिनी, मीनाक्षीजी जे सांगून गेले आहेत त्याविषयी विचार करतो. हे बघ सुहासिनी, मला आणखी कोणताही मुद्दा काढायचा नाहीये आणि मला असंही नाही वाटत की आपल्या निर्णयाबद्दल कोणी काही शंका घ्यावी. असं होऊ नये असं आपल्याला वाटलं तरी हा मुद्दा तर निर्माण झालाच आहे ना. ही कोणाची चूक म्हणायला हवी सुहासिनी? मीनाक्षीजींचं बोलणं तर आपण चुकीचं नाही म्हणू शकत. आता बघ ना, आपण सगळ्यांनी आपणहून पल्लवीला या घरची सून असल्यासारखं वागवलं, पण आपण कोणताही निर्णयच घेऊ शकत नाही आहोत. जर या सगळ्या गोष्टी जगासमोर आल्या तर मग जगाच्या दृष्टीने विजयला चुकीचं ठरवलं जाईल ना. मी चुकीचं तर वागलोच आहे ना मम्मा. जाणता अजाणता हे सगळं मीच तर केलेलं आहे. नाही बाळा, तुझी चूक फक्त हीच आहे की तू आम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतोस. तू तुझ्या बहिणीला विधवेच्या रूपात नव्हता बघू शकत. तू फक्त तुझं कर्तव्य पार पाडायची चूक केलीस. काय हे चुकीचं नाही मम्मा की आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या कर्तव्यासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याशी खेळलो? हो, माझ्याकडून चूक झाली मम्मा की मी आशाच्या आयुष्याची, तिच्या अस्मितेची पर्वा नाही केली. आपल्या सगळ्यांसाठी तर ही एक थट्टा होती, एक छोटीशी गोष्ट होती की आपण आशाला सून करून या घरात आणायचं हो, आणि जसं आपलं काम साध्य होईल तिला या घरातून बाहेर काढून टाकायचं. हो बाळा, गोविंदला वाचवण्यासाठी आपण आशाच्या विश्वासाचाच घात नाही केलाय, तर तिचा आत्मसन्मानही दुखावलाय. आणि आपण सर्वच्या सर्व, आपण सगळेच तिच्या दृष्टीने गुन्हेगारच आहोत. म्हणूनच आपण आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी मार्ग शोधतोय. बाळा, आशाची समजूत काढायचा प्रयत्न करता येईल, पण मीनाक्षी ताईंची समजूत काढणं खूपच अवघड आहे. तू आशा आणि पल्लवीशी स्वतःच बोलून का नाही बघत? मी काय बोलणार मामा? काय बोलू मी पल्लवीशी? शिवाय काय बोलू मी आशाशी? तुला काहीही बोलायचं नाहीये बाळा. उलट तुला त्यांना भेटून हे जाणून घ्यायचंय की त्यांच्या मनात आहे तरी काय. कारण आपण ज्या गोष्टीमुळे संभ्रमात पडलो त्याच्यावर तोडगा फक्त आशा आणि पल्लवीच काढू शकतात. आपण ठरवलं तरी त्याच्यावर तोडगा नाही काढू शकत. बाळा, याच्यावर तोडगा आता लवकरच काढावा लागेल. दीदी, मी तुझ्या या निर्णयाचा अर्थच समजू शकले नाही. अचानक तू त्या मुलाशी लग्न करायचा निर्णय घेऊन टाकलास. माझ्या या निर्णयामुळे सगळ्यांना आनंद मिळू शकतो, सगळा गुंता सुटू शकतो. मला सगळ्या प्रॉब्लेम्सवर फक्त एकच उपाय दिसतोय की मी हे लग्न करावं. पण तरी सुद्धा अशा मुलाशी ज्याला तू ओळखतही नाहीस, ज्याला तू कधी पाहिलं देखील नाहीयेस. ज्याला मी ओळखते तो तर कधी माझा होऊ शकत नाही. आणि मला माहिती आहे की मम्मीने ज्या कोणा मुलाला पसंत केलंय माझ्यासाठी, तो मुलगा माझ्यासाठी योग्यच असेल. पल्लवी, जर तुला तुझ्या आईच्या निवडीवर इतका विश्वास असता तर तू विजयच्या बाबतीत कधीही इतकी पुढे नसती गेलीस. आपल्या आई वडिलांच्या निवडीवर विश्वास नसतो म्हणून कधी कोणी प्रेम नाही करत. हो, कधी कधी प्रेम करून आपल्या आई वडिलांचा विश्वास मुलं नक्कीच गमावतात, जो आता मी गमावलाय. तू दोनदा विश्वास गमावलास. एकदा जेव्हा तू विजयवर प्रेम केलंस, आणि दुसऱ्यांदा जेव्हा विजयशी लग्न करायला नकार दिलास. तू या लग्नाला होकार देऊन चूक तर नाही करत आहेस ना?
नाही मावशी. हे बघ, हा तुझा निर्णय आहे आणि या निर्णयावर कोणीही आक्षेप घेता कामा नये. मी तुला अशासाठी समजवते बेटा, कारण हा तुझ्या आयुष्याचा निर्णय. जे काही करशील ते नीट विचार करून कर. फक्त या निर्णयाबद्दल कुठलीही शंका राहता कामा नये तुझ्या मनात. कोणतीही शंका नाही घेतली जाणार. तू काहीतरी वेगळं बोलतेस आणि तुझी उदासी काहीतरी वेगळं बोलते. पल्लवी, लग्नाचा अर्थ संपूर्ण समर्पण असतो. मन आणि आत्म्याने एखाद्याचा पूर्णपणे स्वीकार करणं म्हणजे लग्न. हो, लग्नाचा अर्थ समर्पण असतो आणि जीवनाचा अर्थ पण तडजोड हाच असतो ना. आजी, ही तडजोडच माझं समर्पण असेल. हे बघ पल्लवी, बस मावशी, आता बघण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. मी नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय. खाही भाग्याची. हे बघ आशा, मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला तुझ्या या निर्णयाचा एकदाच नाही वारंवार विचार केला पाहिजे. कारण की हे जे तू करतेस हा स्वतःवरच अन्याय करतेस. आशिष, जर मी स्वतःवर अन्याय करत असेन तर करू दे मला. स्वतःवर अन्याय कर तू आशा, पण त्या बाळावर अन्याय करायचा तुला काही एक अधिकार नाहीये. की असं तर नाही की तुला जाणून बुजून त्या बाळावर अन्याय करायचाच आहे. हे बघ आशा, पल्लवीला आनंद द्यायच्या प्रयत्नात तू त्या बाळाला त्याच्या अधिकारापासून वंचित करतेस, जे अजून या जगात आलंय नाहीये. हो आशा, हे बघ, तू त्याचं संगोपन तर करशील, पण काय त्याच्या पित्याची कमी पुरी करू शकशील तू? असं वाटतंय तू विचार करणं सोडूनच दिलेस. जेव्हा ते बाळ उद्या मोठं होईल तेव्हा त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठी अपराधी तू असशील. बाळा, कारण माहितीये तुला? कारण त्याचा पिता, त्याचे आजी आजोबा सगळ्यांना त्याला आपल्या जवळ ठेवायचंय, त्याला त्याचे अधिकार द्यायचे आहेत. पण तुझ्या एका हट्टाच्या पायी ते बाळ या सगळ्यापासून वंचित होईल. बाळा, आशा, हे सत्य समजून घ्यायचा प्रयत्न कर तू, प्लीज. हे बघ, उद्या जाऊन त्या बाळाने तुला प्रश्न विचारला तर तुझ्याकडे काही उत्तर नसेल. काय त्या निष्पाप बाळासाठी तुझ्या मनात थोडीशी सहानुभूती नाहीये? आमचं ऐक आशा, बाळा, तुझा हा हट्ट ठीक नाहीये. का मला या वयात हे दुःख देतेस की मी तुला आयुष्यभर घुसमट सहन करत जगताना पाहावं? अगोदर तुला यासाठी तयार व्हावं लागेल आशा. मगच आम्ही विजय आणि त्यांच्या घरच्या लोकांशी या संदर्भात बोलू. बाबा, आशा काही उत्तर देव वा ना देव, पण आता पल्लवीचं लग्न वेगळ्याच मुलाशी होईल. सुखी राहा बाळा. हो बाबा, ही समस्या सोडवण्याचा आणखी कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. मीनाक्षीची इच्छा आहे की पल्लवीचा संसार लवकरात लवकर सुरू व्हावा. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की पल्लवी पण यासाठी तयार झाली. आता तर बस लग्न ठरवायचं बाकी आहे. बघितलं सुबाळा, याला म्हणतात माणुसकी. तू या बाळाकडून त्याचे अधिकार हिरावून घ्यायला बघतेस आणि दुसरीकडे पल्लवी, तिला या बाळाबद्दल इतकी सहानुभूती आहे की तिने एक नवीन मार्ग शोधलाय. आशा बेटा, आता तर तुझी काही हरकत नाहीये ना बाळा? पल्लवीचा संसार सुरू होईल आणि तुला तुझे अधिकार मिळतील. आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला अनाथ म्हणून आयुष्य नाही जगावं लागणार बाळा. सोहनलाल, मला वाटतं हा निर्णय अगदी योग्य आहे. हो बाबा, मी आणि गायत्रीनेही ठरवलंय की आता आपण हा निर्णय लवकरात लवकर अंमलात आणायला हवा. रेखाही भाग्याची.
हाय आशा. मला माहित होतं जशी तुला ही बातमी मिळेल तू मला भेटायला नक्की बोलावशील. भेटायला नाही, फक्त हे विचारायला आले की तू हा निर्णय का घेतलास. उपकार करायचे आहेत का तुला माझ्यावर? नाही आशा, मला तर माझ्या चुका सुधारायच्यात. ठीक आहे, आज तुझं बोलणं ऐकून मला वाटतंय की आता आपण खऱ्या मैत्रिणी नाही राहिलो. जर आपण मैत्रिणी असतो तर काही तू उपकारांची भाषा केली असतीस. हे बघ पल्लवी, मला नाही माहित की तू तुझ्या सुखांची तडजोड का म्हणून करतेस, पण मला असं नक्कीच व्हायला नकोय. आशा, आपल्या नकळत बऱ्याचदा असं होतं की आपण काही एक मिळवण्यासाठी बरंच काही गमावून बसतो. आणि या गोष्टीचीच जाणीव मला झालीय की विजयला मिळवून मी बरंच काही गमावलं असतं. माझा स्वाभिमान, मनःशांती, आपली मैत्री, यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. पल्लवी, अगं तू हा विचार केलायस का की ज्याच्याशी तुझं लग्न होणार आहे तू त्याच्याबरोबर सुखी राहू शकशील? हो, मला वाटतं मी जास्त सुखी राहू शकेन, कारण माझी मनःशांती माझ्याबरोबर असेल. आणि मला या गोष्टीचा दिलासा असेल की तू मला माफ केलंस. हो आशा, मी जे बोलते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. हाच निर्णय योग्य आहे. आशा, काय आपण एकमेकींचा निर्णय स्वीकारून नाही जगू शकत? आपल्या मैत्रीला एक नवा श्वास नाही देऊ शकत? काय आपण पुन्हा एकदा एकमेकांच्या मैत्रिणी नाही बनू शकत? वचन दे मग, आता आपण पुन्हा एकदा एकमेकींच्या मैत्रिणी व्हायचं, एकमेकींच्या सोबत चालायचं, परत तेच मनसोक्त हसणं हसवणं, परत तीच मैत्री. थँक्यू. विजय, आम्ही तर नाही बोलू शकत. आम्ही तुला सांगितलं बोल म्हणून, पण तू आहेस की काही बोलायला तयारच नाहीयेस. कारण मला लाज वाटते मम्मा. मी ना आशाला माझ्या आयुष्यातून निघून जायला सांगू शकतो आणि नाही पल्लवीला पण. पल्लवी, तू तर सिद्ध केलंस की तू माझ्यापेक्षाही पुढेस. विजयचं माहित नाही कृष्णा आहे की नाही, पण तू तर राधा झालीस. हो, पण ही गोष्ट मला आधीच समजायला हवी होती की कृष्ण राधेचा नाही, रुक्मिणीचा असतो. तडजोड भलेही कोणालाही करायला लागू देते ती, पण या तडजोडी मनावर असलेलं गुन्ह्याचं ओझं तर कमी नाही ना करू शकत. आजही जेव्हा